वसई पश्चिमेच्या दिवाणमान परिसरात क्लोरीन वायूची गळती झाली। वायू गळतीमुळे 10 ते 12 जण बाधित झाले असून त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। अग्निशमन दलाच्या जवानांनी दुर्घटनाग्रस्त क्लोरीनचा सिलेंडर घटनास्थळापासून दूर केला। पुण्यातील अपघाताचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। रस्त्यावरून चालत असलेल्या महिलेला बसने धडक दिली। धडक दिल्यानंतर महिलेच्या पायावरून बसचं चाक गेलं। हा व्हिडिओ 3 नोव्हेंबरचा असून चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवले ब्रिजवर अपघात रोखण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी नवे नियम बनवलेत। नवले ब्रिज परिसरात वाहनांची वेग मर्यादा कमी करण्यात आली। अवजड वाहनांना नियोजित वेळेत वाहतूक बंदीही असेल। माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाला। निर्मला या त्यांच्या नातवाला फिरवत असताना मागून आलेल्या चारचाकीने त्यांना उडवलं। या अपघातात गावित जखमी झाले असून त्यांच्यावर नाशकातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यंदाचा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। आयआयएम अहमदाबाद मधील प्राचार्य अनिल गुप्ता यांना हा पुरस्कार जाहीर झालाय। येत्या 12 मार्चला या पुरस्काराचं वितरण होईल। आरक्षणाच्या लढाईनंतर मराठा समाजाने नोकऱ्या कमी असल्याने उद्योगाकडे वळावं असं आवाहन करत मराठा बिझनेस फोरमकडून नेहरू सेंटरमध्ये 28 आणि 29 नोव्हेंबरला सेमिनारचं आयोजन करण्यात आलं। आंदोलनात जसा सहभाग घेतला होता तसा सहभाग सेमिनारमध्येही दाखवण्याचं आवाहन वीरेंद्र पवार यांनी केलंय। तांत्रिक बिघाडामुळे ॲक्वालाईट मेट्रो काही काळासाठी उशिराने धावत होती। सिद्धिविनायक स्थानकावर एका गाडीत तांत्रिक अडचण आल्याने ती गाडी अंदाजे 10 मिनिटे थांबली होती। संबंधित समस्या तात्काळ दूर करण्यात आली असून सर्व गाड्या वेळेवर धावत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली। पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे। शुक्रवारी न्यायालय या संदर्भात अंतरिम आदेश देण्याची शक्यता आहे। पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर 5 दिवसात 419 हरकती आल्या। सर्वाधिक 95 हरकती येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाकडे आल्यात। वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाकडे एकही हरकत अद्यापर्यंत आलेली नाहीये। कुणाल कामरा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कुणाल कामरानं आरएसएसचा टी-शर्ट घातलेला फोटो पोस्ट केलाय। या टी-शर्टची जोरदार चर्चा रंगली आहे। फोटो कोणत्या कॉमेडी क्लबमध्ये काढला नाही असंही कामरानं म्हटलंय।